जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्या संदर्भाच्या व्याख्यानामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने संपूर्ण माहिती इथं बघणार आहे। तर माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की सुरुवातीला आपण हे व्याख्यान संपूर्णपणे ऐकावं आणि व्याख्यान संपल्यानंतर मग हळूहळू तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला इथं विचारू शकता। नमस्कार। काय झालं होतं, इंटरनेटमध्ये डिस्कनेक्ट झालं होतं, तर त्याच्यामुळं थोडंसं व्यत्यय आला। क्षमस्व, आपण परत सुरुवात करूया। मूलतः आपलं जे व्याख्यान आहे ते 10वी नंतर संरक्षण दलामध्ये अधिकारी होण्यासाठी काय करावं लागेल या संदर्भातलं आपलं हे व्याख्यान आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहे। तर संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे। तर ह्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो। ह्याच्यासाठी जी परीक्षा असते त्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA एंट्रन्स टेस्ट असं म्हणतात। तर ही परीक्षा जे उत्तीर्ण होतात अशा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ह्या NDA मध्ये, जी पुण्याला खडकवासला या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळतो। ह्यानंतर इथं तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं। आता इथं प्रवेश मिळवण्यासाठी काय करावं लागतं, तर 12वी झाल्यानंतर इथं प्रवेश मिळतो। म्हणजे आपल्याला इथं पहिल्यांदा 10वी झाल्यानंतर 12वीची परीक्षा झाल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे, परंतु तयारी आपल्याला आधीपासून करायची आहे। आणि म्हणून मी इथं विषय ठेवलेला आहे की 10वी नंतर संरक्षण दलात जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं। तर त्यामुळं सगळ्यात पहिला भाग जो आपला असणार आहे या व्याख्यानाचा, त्याच्यात योग्य ती साईड घेणं, म्हणजे 10वी नंतर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यापैकी कुठं जायचं हे आपल्याला पहिलं ठरवायचं। आता हे सगळं ठरवताना आपल्याला आधी परीक्षेचं स्वरूप जाणून घेणं हे नक्कीच आवश्यक असेल। आणि त्यामुळं मी सुरुवात करताना मी परीक्षेच्या स्वरूपापासून सुरुवात करणार आहे। मी परत एकदा सांगतोय, कारण बरेच जण आता नंतर जॉईन होताना मला दिसत आहेत, तर त्यामुळं मी परत एकदा सांगतोय की NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर ह्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला NDA एंट्रन्स टेस्ट म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी जी एंट्रन्स टेस्ट असते ती द्यावी लागते, जी 12वी झाल्यानंतर देता येते किंवा 12वीत असताना पण देता येते। आणि आपण आता त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहे। आता ही परीक्षा जी आहे ही 3 टप्प्यामध्ये होते। यातला पहिला टप्पा असतो हा UPSC द्वारे कंडक्ट केला जातो। हा जो पहिला टप्पा आहे याला म्हणतो आपण रिटन टेस्ट किंवा थिअरी एक्झामिनेशन। आता दुसरा टप्पा जो आहे तो आहे SSB इंटरव्ह्यू आणि तिसरा टप्पा आहे तो आहे मेडिकल टेस्ट। हे 3 टप्पे जर पार झाले तर तुम्हाला NDA मध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळणार आहे। आपण आता पहिल्या टप्प्याची सुरुवात करूया। रिटन टेस्ट किंवा थिअरी एक्झामिनेशन याची आपण सुरुवात करूया। याच्यासाठी साधारणतः आपल्याला तयारी ही 10वी पासून केलेली उत्तम असते। 11वी हेही लेट नाही, 2 वर्षाची तयारी ही पुरेशी आहे। ह्याच्यासाठी 2 भाग आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 हा 300 मार्काचा आहे, पेपर 2 हा 600 मार्काचा आहे। हे पेपर हे ऑब्जेक्टिव्ह ह्या स्वरूपाचे, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात आणि मग ABCD पैकी एक पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा असतो। तर अशा रीतीने आपल्याला हा लेखी जरी म्हटला पेपर तरी प्रत्यक्षामध्ये सर्कल डार्क करणं, वर्तुळ आहे त्याच्यामध्ये फक्त टिंब देणं, डार्क करणं, एवढाच प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। आता पेपर 1 जो आहे तो 300 मार्काचा आहे आणि पेपर 2 हा 600 मार्काचा आहे।
दोन्ही मिळून 900 मार्क होतात. अर्थात जो पेपर 1 आहे, जो आपला 300 मार्काचा आहे, तो हा संपूर्णतः गणिताचा पेपर. पेपर 2 हा इंग्लिश अधिक जनरल स्टडी असा पेपर आहे. आपण आता पेपर 1चं स्वरूप बघूया. पेपर 1 याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे, जे 11वी अधिक 12वी अधिक थोडंसं FYBSC लेवल अशा स्वरूपाचं मॅथमॅटिक्स हे पेपर 1 मध्ये आहे. पेपर 2 मध्ये इंग्लिश आहे. आता पेपर 1चा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गणित येणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं इट इज नॅचरल की तुम्हाला गणित जर आवडत नसेल तर NDAचा विचार करताना विचार आपल्यालाच करावा लागेल. गणितावरती मास्टरी आणावीच लागणार आहे, कारण 300 पैकी गणितामध्ये खूप जास्ती मार्क हे आपल्याला मिळवता येतात. आणि त्यामुळं आपल्याला गणिताचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 300 मार्काचं गणित. आता दुसरा जो भाग आहे पेपर 2, याच्यामध्ये 600 मार्क आहेत. ह्या 600 मार्कापैकी 200 मार्क इंग्लिश आहे. थोडंसं कदाचित विषयांतर वाटेल पण महत्त्वाचं आहे. ते म्हणजे स्वतंत्र भारतात इंग्लिशची आवश्यकता काय. इंग्रज तर इथून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला इंग्लिशवर जोर द्यायची आवश्यकता आहे का, ते ही 200 मार्काचे इंग्लिश. पण आत्ता जो परीक्षेचं स्वरूप आहे ते मी तुम्हाला सांगतो. याचं कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक भाषा आहेत आणि शेवटी सैन्य दलात गेल्यानंतर तुम्ही एकमेकाशी संवाद कसा साधणार. आणि इंग्रजांनी ही सेना उभी केलेली असल्यामुळं आणि आपल्याला जेवढं मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन अपेक्षित होतं तेवढं न झाल्यामुळं आजही भारताला भाषा हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं इंग्लिश हे येणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपल्याला इंग्लिशची तयारी करणं आवश्यक आहे. 200 मार्काचं इंग्लिश आहे. आता जी मुलं नर्सरीपासून, प्ले ग्रुपपासून किंवा ज्युनियर KG पासून इंग्लिश माध्यमात शिकलेली आहेत त्यांना हे इंग्लिश जास्ती जड जात नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांना इंग्लिश भाषेवरती चांगलं प्रभुत्व आलेलं असतं. परंतु जे व्हर्नॅक्युलर मीडियम म्हणजे इंग्रजी इतर माध्यमातून जे शिकलेले आहेत तर त्यांच्यासाठी थोडीशी समस्या असते. परंतु थोडेसे परिश्रम घेतले की आपण ह्या समस्येवर मात करू शकतो. आता आपण जे इंग्लिश भाषेला आदर्श मानतो त्यांच्यासाठी आदर्श पुस्तक आहे ते म्हणजे रेन अँड मार्टिन ह्या नावाच्या लेखकाचं. पण रेनचं स्पेलिंग हे R पासून सुरू होत नाही, ते W पासून सुरू होतं. आणि मग या रेन अँड मार्टिनच्या पुस्तकातून आपल्याला याची सिद्धता ही चांगल्या रीतीने करता येईल. ह्याच्यामध्ये स्पॉटिंग द एरर म्हणजे आपल्याला चुका ज्या आहेत वाक्यामधल्या त्या शोधायच्यात. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणजे तुमचं शब्दसंचय, व्होकॅब्युलरी किती आहे याच्यावर विचार करायचा असतो. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. यानंतर पॅसेजेस म्हणजे ज्याला आपण आकलन शक्ती म्हणतो ती बघण्यासाठी शॉर्ट पॅसेजेस आणि लॉंग पॅसेजेस असे दोन्ही प्रकारचे पॅसेजेस आपल्याला देतात. ह्या पॅसेजेसवर आधारित प्रश्न असतात. हे सगळं पेपर 2 मध्ये 200 मार्काच्या इंग्लिशबद्दल मी बोलतोय. हे जर पार झालं तर 400 मार्काचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्र, यानंतर राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी. या ठिकाणी केवळ राज्यशास्त्र म्हणजे त्याचं मला एक्झॅक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन मिळत नाही, पण हा जो विषय आहे हा पॉलिटिकल सायन्स असा नसून इंडियन पॉलिटी हा विषय आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र आहे, हिस्ट्री इतिहास, त्यानंतर नॅशनल फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे जरी इतिहासाचाच भाग असला तरी तो थोडासा वेगळा घेतला जातो. याच्यानंतर महत्त्वाचा विषय येतो ते म्हणजे अर्थशास्त्र. आणि शेवटचा विषय आहे तो भूगोल. हे सगळं ह्याला म्हणतो स्टॅटिक पोर्शन. आणि ह्या व्यतिरिक्त दुसरा भाग जो येतो तो म्हणजे करंट अफेअर्स, चालू घडामोडी. असा सगळा भाग हा 400 गुणांसाठी आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर थोडं थोडं चित्र स्पष्ट करत जातो. परत एकदा आपण बघूया. पहिला मुद्दा पेपर 1. पेपर 1 हा केवळ मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा आहे. पेपर 2 याच्यामध्ये 600 गुण आहेत. यापैकी 200 गुण इंग्लिशसाठी आणि 400 गुण हे जे विषय सांगितले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, हिस्ट्री, नॅशनल फ्रीडम स्ट्रगल, इंडियन पॉलिटी आणि करंट अफेअर्स एवढ्या सगळ्यासाठी मिळून 400 गुण आहेत. असे एकूण पेपर 1 अधिक पेपर 2
असे 300 अधिक 600 असे 900 गुण या ठिकाणी येतात. ह्या 900 गुणांमध्ये तुम्हाला एक कट ऑफ लावला जातो. त्यांना जेवढी मुलं सिलेक्ट करायची आहेत त्यानुसार हा कट ऑफ लावला जातो. मी शब्दप्रयोग केलेला आहे तो चुकीचा नाहीये. जेवढी मुलं सिलेक्ट करायची आहेत याचं कारण म्हणजे एनडीएमध्ये केवळ मुलांना, इंग्लिशमध्ये बॉईज यांनाच प्रवेश दिला जातो आणि त्यामुळं इथे जेवढी मुलं सिलेक्ट करायची आहेत त्या प्रमाणात ते कट ऑफ लावणार आहेत. हा कट ऑफ लावताना पेपर 1 अधिक पेपर 2 यांचे गुण विचारात घेऊनच कट ऑफ लावला जातो. ह्यानंतर दुसरा टप्पा असतो तो म्हणजे SSB इंटरव्ह्यूचा. आता हा इंटरव्ह्यू म्हणजे जसं TV सिरियलमध्ये दाखवतात किंवा चित्रपटात दाखवतात तसं समोर बसलेत आणि तुम्ही इंटरव्ह्यूला एकटे जाऊन बसलाय अशा स्वरूपाचा नसतो. आपल्याला 5 दिवस ते ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं असतं. ही जी प्रक्रिया आहे ही सुमारे 5 दिवसाची प्रक्रिया आहे. सुमारे म्हणण्याचं कारण म्हणजे काही जणांना पहिल्या दिवशीच बाहेर काढलं जातं म्हणून सुमारे शब्द प्रयोग केला. आता या ठिकाणी SSB इंटरव्ह्यूमध्ये तुमची शारीरिक क्षमता आणि तुमचं मानसिकता कशी आहे त्याच्यासाठी त्याला सायकोमेट्रिक अनालिसिस असं म्हणतात. तर ह्या प्रकारचं सायकोमेट्रिक अनालिसिस केलं जातं. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत का, पॉझिटिव्ह अप्रोच आहे का, ह्या अशा असंख्य गोष्टी त्याच्यात अभ्यासल्या जातात आणि त्याप्रमाणे मग शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आणि अशा 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू नंतर त्याचे 900 गुण झाले. म्हणजे 900 गुण आहेत आपल्या थेअरीचे, 900 गुण आहेत आपल्या ह्या SSB इंटरव्ह्यूचे. अशा 1800 गुण आहेत. ह्याच्यात जे टॉपर येतील त्यांना NDA साठी सिलेक्ट केलं जातं. परंतु ह्यानंतरचा टप्पा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मेडिकल. हे तुमच्या हातात नाहीये. हे मेडिकल चाचणी त्या आर्मीच्या डॉक्टरांकडून केली जाते आणि त्याच्यामध्ये जे लोक क्वालिफाय होऊ शकतात तेच सिलेक्ट केले जातात. ह्यानंतर तुमचं पुढचं ट्रेनिंग हे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये होणार आहे. तुम्ही ग्रॅज्युएट होऊन तिथून बाहेर पडणार आहात. ह्या कालावधीमध्ये तुम्हाला तिथंच निवास करायचा आहे. इथे चांगल्या पद्धतीची सोय असते, प्रशिक्षण असतं. तुम्ही अधिकारी म्हणून जाण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ह्या सगळ्याचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळतं. तर ही संधी ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की हे टप्पे आपल्याला कळले आणि ह्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला CDS नावाची परीक्षाही द्यावी लागते आणि त्याच्यातून उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही सैन्य दलामध्ये थोडं प्रशिक्षण दिल्यानंतर अधिकारी म्हणून तुमची नियुक्ती होते. तर ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या अशा आहेत की ह्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत. आता आपण बघणार आहे की ह्या परीक्षांची माहिती तर झाली. आता सुरुवात होणार आहे की 10वी नंतर मला पायऱ्या म्हणजे स्टेप्स काय काय घ्यायच्या. त्यातली पहिली पायरी ती म्हणजे सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं का डिप्लोमाला जायचं. तर सगळ्यात पहिलं की ह्या ठिकाणी जायचं असेल तर डिप्लोमा म्हणजे पदविका ही उपयोगी नाहीये. तुम्ही 12वी झाल्यावरच जाणार आहात. त्यामुळे तुम्हाला 10+2 हीच सिस्टीम फॉलो करावी लागते. याच्यामध्ये सायन्स घेणार, कॉमर्स घेणार का आर्ट्स घेणार. आता याच्यामध्ये असं आहे की जर तुम्हाला एअरफोर्स किंवा नेव्ही म्हणजे हवाई दल आणि नौदल याच्यात जायचं असेल तर सायन्स घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या डोक्यात पक्का कन्सेप्ट ठेवा की आपल्याला जर तिन्ही पर्याय खुले ठेवायचे असतील म्हणजे भूदल, आर्मी, नौदल आणि एअरफोर्स तर सायन्स घ्या. जर तुम्ही ठरवलंच असेल की मला आर्मीमध्येच जायचंय तर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स घेतलं तरीही चालेल. पण तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा अभ्यास हा करावा लागेल आणि त्यामुळं विषय घेताना आर्ट्स घेतलात काय किंवा कॉमर्स घेतलं काय त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा विषय आवर्जून घ्या म्हणजे वेगळा अभ्यास करावा लागत. ह्यानंतर सायन्स घेतलं तर प्रश्नच नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही जे विषय ऐकलेत त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हे चारही विषय हे सायन्सच्या रिलेटेड आणि सायन्समधले विषय. यांचा वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागणार नाहीये. हा शालेय अभ्यासक्रमात म्हणजे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात जो अभ्यास होतो त्यातलाच अभ्यास असणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला इथे रेकमेंड करेन की शक्यतोवर सायन्स घ्या. आता एखाद्याचा सायन्स बरोबर अगदीच 36चा आकडा असेल तर इलाज नाही. मग मी तुम्हाला सांगेन आर्ट्स किंवा कॉमर्स घ्या. परंतु हे घेताना मात्र गणित हा विषय घेणं आवश्यक आहे. आता दुसरा भाग झाला की ह्या सगळ्यासाठी अभ्यास कसा करायचा. रेग्युलर 11वी अधिक 12वीचा अभ्यास हा तुम्हाला उपयोगीच आहे. तुम्ही तो 11वी अधिक 12वीचा अभ्यास करतानाच तुमचा NDAचा अभ्यास होत आहे
हे लक्षात ठेवायचं. शक्य असल्यास NCC मध्ये प्रवेश घ्यावा. हे अतिशय आवश्यक असं नाहीये, परंतु ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही ज्या डिफेन्स सर्व्हिससाठी जाताय त्याचबरोबर तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये NCC केलेला आहे, तर हे अतिशय आवश्यक असेल. तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेताना सगळ्यात पहिल्यांदा ठरवायचं की आपण महाविद्यालयात प्रवेश घेताना त्या महाविद्यालयामध्ये NCCची सोय आहे का. जर नसेल तर तिथे विचारायचं की कुठच्या महाविद्यालयाकडून मला NCCची सोय तुम्ही करून देऊ शकता. आणि ह्या पद्धतीमध्ये शक्यतोवर असं महाविद्यालय निवडायचं की जिथे NCCची सोय असेल. ह्यानंतर तुमचा अभ्यास चालू होणार आहे. जर NCC जायचं नसेल, कारण सायन्समध्ये गेल्यानंतर दुसरा एक मोठा जो प्रॅक्टिकल समस्या असते म्हणा, की फक्त NDA वरती मुलं अवलंबून नसतात. बरीचशी मुलं ही MHCET किंवा म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल ह्याच्यासाठी वेगवेगळे क्लासेस लावलेले असतात आणि हे क्लासेस रविवारी दीर्घकाळ चालतात आणि NCC पण रविवारी असते. त्यामुळं NCC जॉईन करताना किंवा कोणता क्लास जॉईन करताना आधी याचा विचार करायचा की आपल्याला वेळ काय उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे NCC शक्य नसेल तर दुसरा एक त्याच्यावरचा ऑप्शन असेल. म्हणजे हा पर्याय नाही, पण एक उदाहरण देतो की तुम्ही ट्रेकिंग ग्रुप, जे रजिस्टर्ड ट्रेकिंग ग्रुप असतात, अशा ट्रेकिंग ग्रुपतर्फे काही ट्रेक शक्य तेवढ्या करा. ह्या ट्रेक करण्याचं कारण असं असतं की तुम्हाला एक आउटडोर लाईफचा एक चांगला आनंद मिळतो, अनुभव मिळतो. आणि ही ट्रेक करताना असं नको की कुठच्या तरी डोंगरावर आम्हाला ते घेऊन गेले होते अशा पद्धतीने. कारण मी बरेचदा मुलांशी इंटरॅक्ट करतो तर मुलं या पद्धतीत सांगत असतात की तिकडं कल्याणजवळ कुठच्या तरी एका डोंगरावर आम्हाला घेऊन गेले. तर अशी उत्तरं इंटरव्ह्यूमध्ये उपयोगी नाही. तुम्हाला उत्तर देताना असं देता आलं पाहिजे की सह्याद्री पर्वतामध्ये सह्याद्रीच्या मुख्य ढाऱ्यावर अमक्या ठिकाणी मी गेलो होतो. मग तिथं वनस्पती कोणकोणत्या होत्या, त्याची उंची काय आहे, त्या ठिकाणाची वैशिष्ट्य काय आहेत. म्हणजे अभ्यासपूर्ण तुमचा दौरा हा असला पाहिजे. ते घेऊन गेले, आम्ही त्यांच्या मागोमाग गेलो, असा प्रकार होता कामा नये. जाण्याच्या आधी आजकाल फार चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. गुगल मॅप आहे, त्या गुगल मॅपवरून सगळ्या परिस्थिती तिकडच्या बघायच्या. तिथं काय काय गोष्टी आहेत, त्या ठिकाणचा इतिहास काय आहे, तिथं भूगोल काय आहे, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, या सगळ्याचा अभ्यास करून तिथं जायचं. तर ही ट्रेक ही तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कारण का तर इंटरव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि आपला अनुभव पण त्या दृष्टीने वाढत असतो. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे SSB इंटरव्ह्यूचा. SSB इंटरव्ह्यूसाठी खास असे प्रयत्न करू नये असा सल्ला बरेचसे अधिकारी जे आहेत निवृत्त ते देत असतात. त्याचं कारण म्हणजे काही कोचिंगमध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला तिथे शिकवलेलं असतं की उत्तरं कशी द्यायची. अर्थात SSB इंटरव्ह्यूसाठी जी माणसं असतात ते पण तज्ज्ञ असतात आणि ते पटकन डिटेक्ट करू शकतात की हा सगळा तयारी करून आलेला आहे. इथं तुमची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही महत्त्वाची असते, पण इथं तुमचा फिजिकल फिटनेस हा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी काही विशेष तयारी ही तुम्हाला करणंच आहे. जसं पळायची प्रॅक्टिस आहे, त्याच्यानंतर दोरीवर चढणं, खांबावर चढणं. तर ह्या पद्धती आज यूट्यूबवर खूपशे व्हिडिओ उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघा. SSB इंटरव्ह्यू म्हणून टाईप करा. त्याच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन्स लागतात साधारणतः तो एक ताकेशीच कॅसल नावाचा एक प्रकारमध्ये मी बघितला होता, कुठच्या तरी TV चॅनलवर लागतो. तर त्याच्यात ज्या टास्क देतात साधारणतः तशा तेवढ्या सोप्या नाहीत, पण तशा पद्धतीच्या काही टास्क या ठिकाणी असतात. तर ह्या तुमच्या तुम्ही बघा आणि त्यांची प्रॅक्टिस करायला हरकत नाही. ह्याच्यासाठी कोचिंग करायला हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट काय असते सांगतो की एखादी टास्क करताना तुमचा दृष्टिकोन कसा आहे, अप्रोच काय आहे त्या टास्कचा, हा महत्त्वाचा भाग आहे. SSB इंटरव्ह्यू ही पुढची पायरी आहे, परंतु तिथं जाण्यासाठी तुम्हाला थिअरी एक्झाम पास होणं आवश्यक आहे. त्यानंतरच SSB इंटरव्ह्यूचा विचार करता येतो. आता आपण पुढच्या टप्प्यावर जाणार आहोत, ते म्हणजे ह्याच्यासाठी पात्रता काय, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्या परीक्षेचे 3 टप्पे आहेत: थिअरी, SSB इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट. परंतु सल्ला देताना मी उलटा सल्ला देतो आणि बऱ्याच साईटवरून पण हाच सल्ला दिलेला आहे की पहिली तुम्ही मेडिकल टेस्ट करून घ्या. तिथं जाऊन नाही, जे तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना विचारा की डिफेन्स सर्व्हिससाठी त्यांच्यापैकी कोण टेस्ट करतं आणि ही टेस्ट करून घ्या. याचं कारण म्हणजे जरी तुमच्या थिअरी प्लस SSB इंटरव्ह्यूमध्ये तुमचा पहिला क्रमांक आलेला असला
आणि मेडिकलमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला नाही तर तुम्ही रिजेक्ट होता, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता आणि मग जे आपल्याला नैराश्य येतं ते खूप मोठं असेल. एवढं सगळं करून मी बाहेर पडलो आणि म्हणून ते सांगतानाच सांगतात की पहिल्यांदा काय करायचं तर मेडिकल टेस्ट करून घ्यायची. त्या मेडिकलमध्ये जर ओके आलं की आय एम फिट, ह्यानंतर अभ्यासाची सुरुवात करायची. तर ही तुमची पहिली पायरी. आता दुसरी पायरी ती म्हणजे थेअरी एक्झामवरती पूर्ण लक्ष द्यायचं. याच्यामध्ये पेपर 1 जो आहे मॅथमॅटिक्स त्याच्यासाठी विशेष प्रयत्न चालू करायचे. पेपर 2 याच्यासाठी पण प्रयत्न आपला रेग्युलर अभ्यास आहे. आज मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर पुस्तकं उपलब्ध आहेत. अरिहंत पब्लिकेशन आहे, स्पेक्ट्रम पब्लिकेशन आहे, मॅग्रो हिल पब्लिकेशन्स आहेत. तर अशा रीतीने वेगवेगळ्या पब्लिकेशनची फार चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. तर ही पुस्तकं तुम्ही त्यापैकी कोणतं तरी एक पुस्तक हे तुम्ही घेऊन या. सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो तर आधी गेल्या वर्षीचे पेपर अभ्यासायचे. प्रश्नाचं स्वरूप काय आहे, पेपर कशा रीतीने आलेले आहेत ह्याचा अभ्यास आधी करा. ती पुस्तक आणल्यावर त्याच्यात हे पेपर मिळतात, प्रिव्हियस इयर्स पेपर. किंवा दुसरी गोष्ट सांगतो, अधिकृत हे जे संकेतस्थळ आहे UPSCचं ते upsc.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. हे सगळे जुने पेपर पण तुम्हाला त्याच्यावर मिळतील. तर ते घ्या आणि त्याच्यातून आधी अभ्यास करा. तर पहिला जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुम्ही मेडिकलमध्ये फिट होणं आवश्यक आहे. दुसरा क्रायटेरिया आहे की ज्या वर्षी एक्झाम देणार आहात त्या वर्षी तुमच्या वयाची किमान 16 आणि कमाल 19.5 ह्या वयामध्ये तुम्ही बसला पाहिजे. पूर्वी फॉर्म पाठवायचे असायचे भरून, आता ऑनलाईनच असतं त्यामुळे तिथं तो काय प्रॉब्लेम येत नाही की तिथं ड्रॉपडाऊनमध्ये दिलेलंच असतं की ह्या डेटच्या नंतरचेच अप्लाय करू शकतात, त्याच्या आधीच्या डेटच येत नाही. त्यामुळे आता ती समस्या नाही आहे. त्याच्यानंतरचा जो प्रकार येतो ती म्हणजे तुम्ही अनमॅरिड मेल म्हणजे केवळ पुरुष ज्यांचा विवाह झालेला नाही असेच. पूर्वी ही अट त्यांनी लिहिलेली होती, म्हणजे 2010 साली मी ही अट वाचलेली आहे. तर तसं असणं आवश्यक आहे. तुम्ही 11वीत असताना केवळ अभ्यास करायचा आहे. पण 12वीत जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला 12वीत गेल्यानंतर जो सप्टेंबर महिना येतो त्या महिन्यामध्ये तुम्ही पहिली परीक्षा NDAची देऊ शकता. पहिला अटेम्प्ट असेल. पास झालात उत्तम आहे, नाही झालात तर संपूर्ण 12वी झाल्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये दुसरी परीक्षा असते. परत एकदा तेच संकेतस्थळ आहे upsc.gov.in. ह्या संकेतस्थळावरती दरवर्षी टाइम टेबल येतं. त्यामुळे तुम्हाला आधीच कळणार आहे की 1-2 मिनिटं जरा इंटरप्शन आहे. ओके. तर त्या संकेतस्थळावरती तुम्हाला आधीच कळणार आहे की या वर्षीच्या परीक्षेची तारीख काय आहे, त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करायचे दिनांक कुठपासून कुठपर्यंत आहेत आणि त्या ऑनलाईन परीक्षा असतात. सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे. इव्हन तुम्हाला जे हॉल तिकीट येतं ते पण ऑनलाईनच हॉल तिकीट येतं. तर त्यामुळं आपलं हे काम आता खूप सोपं झालेलं आहे. तर या रीतीने तुम्ही पहिला फॉर्म भरायचा. याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया हाच आहे की 16 वर्ष ते 19.5 वर्ष ह्याच्यामधले अनमॅरिड मेल. आणि तुम्हाला दुसरा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे मेडिकलमध्ये तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आता 12वीमध्ये तुम्ही जेव्हा पास होता त्यानंतरची जी परीक्षा असते ती आपल्या दृष्टीने महत्त्वाची, कारण तुमचा अभ्यासक्रम पण 12वीचा सगळा झालेला असतो. सप्टेंबरमधल्या परीक्षेत काय असतं की 12वीचा सगळ्याच्या सगळा अभ्यासक्रम आपला झालेला नसतो. तर त्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा. आता आपण बघणार आहे ह्याचा अभ्यास कसा करायचा. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जुने पेपर आधी काढून बघायचे. त्याच्यात प्रश्न कसे विचारलेत, काय असतं माहिती आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे स्वतः जोपर्यंत तुम्ही त्या पेपरचा अभ्यास करणार नाही, मी कितीही सांगितलं तरी त्याचा उपयोग नाही. तुम्ही स्वतः पेपर बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप कळणार आहे की कशा रीतीने प्रश्न विचारले जातात आणि आपल्या अभ्यासाची दिशा ही कशी असली पाहिजे. आता ह्यासाठी कोचिंग क्लास लावणं आवश्यक आहे का, ह्याचं उत्तर आहे की एकलव्यासारख्या माणसाला कुणीही न शिकवता बरीच विद्या मिळवता आली, त्यामुळे आपण सहज मिळवू शकतो. आजच्या जगात एकलव्यासारख्या माणसाला म्हणजे त्या काळात कोणत्या सोयी नव्हत्या आणि तरी पण त्याला हे सगळं आलं. आज तुमच्यासाठी इंटरनेट सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत, विविध पुस्तकं उपलब्ध आहेत.
आणि त्यामुळे कोचिंग क्लास लावायची तशी आवश्यकता नाही. पण प्रत्येकजण एकलव्यासारखेच असतील असं नाही. असं असेल तर तुम्ही कोचिंग क्लासचा विचार करा. विशेषतः मी तुम्हाला सल्ला देईन ते म्हणजे पेपर 1 जो मॅथमॅटिक्सचा पेपर आहे त्याचा स्वतंत्र एक क्लास हा तुम्ही लावा. हा एक सल्ला असेल. पेपर 2 याच्यासाठी आज इंटरनेटवरती बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. माझं स्वतःचं म्हणजे आम्ही जी संस्था चालवतो त्या संस्थेचं चॅनेल हे यूट्यूबवर आहे. तुम्ही हवे तर हे बघू शकता. सावरकर IAS स्टडी सर्कल. मी परत एकदा सांगतोय नाव, सावरकर IAS स्टडी सर्कल. दुसरं आपलं चॅनेल आहे UPSC गुरु. मी परत सांगतोय UPSC गुरु. या 2 चॅनेलवर तुम्हाला 250 पेक्षा जास्ती व्हिडिओ लेक्चर्स ही उपलब्ध आहेत. ही सगळी व्हिडिओ लेक्चर विनामूल्य उपलब्ध आहेत. आणि मग अशा वेळेला ही चॅनल सबस्क्राईब करायची. याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिडिओ लेक्चर्स विनामूल्य निशुल्क बघायला मिळणार आहेत. ही मराठीमध्ये पण आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत. सावरकर IAS स्टडी सर्कलवरती मराठीमध्ये पण आहेत आणि इंग्लिशमध्ये आहेत. UPSC गुरुवरती मी आणखीन एक नवीन फॉर्मॅट ठेवलेलं आहे ते म्हणजे बिग व्हिडिओ लेक्चर. म्हणजे फिजिक्स म्हटलं की एकच व्हिडिओ लेक्चर लावायचं, ओळीत 18 तास फिजिक्सचंच लेक्चर बघत बसा टप्प्याटप्प्याने. तर अशा पद्धतीत व्हिडिओ तुम्हाला त्या UPSC गुरु ह्या चॅनेलवर बघायला मिळतील. तर हे सगळं निःशुल्क आहे. आणि सशुल्क जर यायचं असेल तर दादरला शिवाजी पार्क, आता नाव बदललेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नाव केलेलं आहे. तर या ठिकाणी सावरकर स्मारक, पूर्ण नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, याच्या वतीने NDA साठी प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. ते अर्थातच सशुल्क आहेत. तर तुम्ही तिथे येऊ शकता. माहितीसाठी मी क्रमांक सांगत आहे 9221849650 या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता. पण हे सशुल्क आहे. याखेरीज जे मी आत्ता सांगितलं ती चॅनेल ही निःशुल्क आहे. आता याच्यावरून तुम्ही अभ्यास केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नुसता अभ्यास करून उपयोग नाही. परीक्षांची प्रॅक्टिस ही महत्त्वाची. जोपर्यंत तुम्ही परीक्षेची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा फायदा होत नाही. आणि म्हणून मी इथं ह्या चॅनेलवर परीक्षांची प्रॅक्टिस पण ठेवलेली आहे. कॅटेगराईज एक्झाम्स म्हणजे युनिट टेस्ट, प्रिलिम एक्झाम अशा विविध गोष्टी ह्या चॅनेलवर आहेत. पण नुसती परीक्षा नाही, त्या परीक्षेनंतर त्याचं आन्सर की आणि फक्त आन्सर की न देता त्याच्यानंतर त्या प्रत्येक परीक्षेचं विश्लेषण हेही तिथं ठेवलेलं आहे. म्हणजे ह्याचं उत्तर अमकंच का आलं हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्यासाठी म्हणजे मी जेव्हा सांगतो की करिअर गायडन्स म्हणजे नुसता काठावर उभं राहून गायडन्स असं नाही, तर आम्ही संपूर्णपणे त्याच्यासाठी काय काय करायचं निःशुल्क आणि सशुल्क अशा दोन्ही गोष्टी आम्ही याच्यामध्ये सांगत असतो. आता तुम्हाला एवढंच करायचं आहे की ही चॅनल सबस्क्राईब करायची आहेत, त्याच्यावरची व्हिडिओ लेक्चर्स अभ्यासायची आहेत. आणि मी बरेचदा बघतो मुलांचं आता थोडंसं असं असतं की यूट्यूबला घेतलं की पुढं ढकलत जायचं कर्सर. तर कृपया असं करायचं नाही. ते व्हिडिओ लेक्चर संपूर्ण अभ्यासायचं. आता आम्ही नवीन फॉर्मॅट हा व्हिडिओ लेक्चरचा चालू केलेला आहे. तर त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शेवटी परीक्षा असते. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकला याची टेस्ट पण लगेचच आहे. म्हणजे असं करत तुम्ही बेसिक लेवलपासून पूर्ण तयारी करत जाता. पण परत एकदा सांगतो की ही सगळी लेक्चर जी आहेत ती रिटन टेस्टच्या पेपर 2च्या 400 गुणांसाठी आहे. तर हा भाग तुमच्यासाठी आहे. पण जसं तुम्हाला सांगितलं होतं की पेपर जे पुस्तकं तुम्ही जे घेणार त्याच्यामध्ये पण जुन्या आधीचे पेपर आहेत तर ते पण सोडवायचा प्रयत्न करायचा. अर्थात ही सगळी तयारी झाल्यानंतर. आता तुमच्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट आहे की ही परीक्षा कशी आहे. पहिला जो रिटर्न परीक्षा आहे ती UPSC द्वारे घेतली जाते. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो SSB त्यांच्याद्वारे घेतला जातो. मेडिकल टेस्ट केली जाते आणि मग तुम्हाला NDA मध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला जातो. इथं 12वी नंतर तुम्ही गेलेले असता. पुढचं ग्रॅज्युएशन तुमचं NDA मधून होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण तिथं तुम्हाला मिळणार आहे. जगातलं असं म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये आपले काही परिचित व्यक्ती आहेत तर त्यांनी असं सांगितलंय की म्हणाले की साधी गोष्ट आहे, हेलिकॉप्टरमध्ये बसायची किंमत बघा किती पडते माणसाला. ते किती पैसे खर्च करायला लागतात हेलिकॉप्टरमध्ये बसायचे. ज्यावेळेला तुम्ही अशा डिफेन्स सर्व्हिसमध्ये येता तेव्हा तुम्हाला हेलिकॉप्टर वापरणं किंवा अशा गोष्टी या दैनंदिन जीवनाचा भाग होता. आता दुसरा भाग आहे की
हे करिअर मी का घ्यावं, इथून मी सुरू करतो. तर सगळ्यात पहिला भाग हा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे देशसेवा आहे. देशाला आम्हाला सैन्य दल हे आमचंच घ्यावं लागतं. आजकाल जो एक प्रकार चालतो आउटसोर्सिंग, इतिहासामध्ये मराठ्यांनी पण काही प्रमाणात आउटसोर्सिंग केलं होतं. पानिपतच्या लढाईवर आपण त्याचे परिणाम बघितले होते, तिसऱ्या लढाईमध्ये. तर या रीतीने आउटसोर्सिंग हे प्रत्येक वेळेला करता येत नाही. देशभक्ती ही त्या त्या माणसाला त्या त्या देशाबद्दल आपोआपच आलेली असते बऱ्याच जणांना. तर त्यामुळं इथं आपल्याला लक्षात येईल की देशभक्तांनी हे क्षेत्र निवडणं आवश्यक आहे. आता आपण विचार करूया फक्त महाराष्ट्राचा. राष्ट्राचा विचार आधी, पण महाराष्ट्राचं पण महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे असं सांगतात की महाराष्ट्र हा देशाचा खड्गहस्त झाला पाहिजे. खड्ग म्हणजे तलवार, हातात तलवार घेतलेला हात हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आज हा आपला देश खंडित आहे. अखंड भारत करायचा असेल तर ती ताकद एकट्या महाराष्ट्रात आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. आणि ह्याच्या आधी कधी महाराष्ट्राने केलंय का, तर त्याचं उत्तर देतात हो. अब्दालीचा पराभव करत मराठ्यांच्या फौजा पूर्णपणे अफगाणिस्तानपर्यंत घुसल्या होत्या. त्यावेळेचा पेशावरचा भाग हा अफगाणिस्तानचा होता. पेशावरपर्यंत मराठ्यांच्या फौजा घुसल्या होत्या. त्यामुळे आपल्याकडे इतिहासात ह्या शौर्याची परंपरा आहे. आता जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की केवळ शिवाजी महाराजच नाही, तर त्यांच्या आधीपासून महाराष्ट्राच्या रक्तात ही परंपरा आहे. पौराणिक काळ जरी सोडून दिला तरी इतिहास काळात सातवाहन साम्राज्य हे हरियाणापर्यंत पसरलेलं मोठंच्या मोठं साम्राज्य होतं. नंतरच्या काळात राष्ट्रकूट साम्राज्य हे तर प्रचंड मोठं साम्राज्य होतं. आणि ह्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं मराठ्यांचं साम्राज्य हे हळूहळू 2/3 भारताला व्यापून टाकलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण सैन्य दलात जाऊन देशाचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं कार्य हे आपल्याला करायचं. आता प्रश्न पडतो तो हा की इथं पगार कमी मिळतो, असं नाही. सैन्य दलामध्ये आज चांगल्या रीतीने पगार मिळत आहेत. अगदी सगळ्यात शेवटची जी पायरी असते त्या लोकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा पगार असतो. तुम्ही एखाद्या क्वालिफाईड इंजिनियरपेक्षा त्यांचा पगार दिसायला जरी कमी दिसला तरी ॲक्च्युली व्हॅल्यू जर बघितली तर लक्षात येईल की सैन्य दलात नोकरी केल्यानंतर तुम्हाला जे ग्लॅमर आहे, तुम्हाला ज्या सोयीसुविधा मिळतात त्या एवढ्या आहेत की त्यामुळं सैन्य दलातली नोकरी ही इकॉनॉमिकली पण फायद्याची. म्हणजे देशप्रेम आहे, देशासाठी आम्ही काम करतो, राष्ट्रभक्त आहोत, ह्या व्यतिरिक्त स्वतःचंही चांगल्या रीतीने कल्याण होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सवलती मिळतात ह्याही महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्याचा विचार आणि शेवटचा प्रश्न की मनुष्य प्राण्याला भीती ही उपजतच असते. आणि खूप जणांना असं वाटतं की सैन्यात जायचं म्हणजे असं समोर अशी बंदूक घेऊन पाकिस्तानवर रोखूनच बसायचं, तर तसं काही नसतं. प्रत्यक्षामध्ये सैन्य दलामध्ये जे मृत्यू होतात, एका वर्षात सैन्य दलात ऑन ड्युटी असणाऱ्या लोकांच्या झालेल्या मृत्यूंची संख्या काढा आणि संपूर्ण भारतात रस्त्यावरती झालेल्या अपघातात मृत्यूंची संख्या काढा. तुम्हाला असं लक्षात येईल की रस्त्यावरती झालेल्या अपघातामध्ये माणसं मरण्याचं प्रमाण खूप जास्ती. आणि मग प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की रस्त्यावरती प्रवास केल्यावर अपघात होतो आणि माणसाचा मृत्यू होतो म्हणून तुम्ही रस्त्यावरून प्रवास करणारच नाही का? तर त्याप्रमाणे सैन्य दलात गेल्यानंतर ह्या गोष्टीची भीती काढून टाकायची. सैन्यात आपल्याला इतक्या सुविधा आहेत. आता मी जेव्हा बघतो यूट्यूबला की पॅराशूटमधून उडी मारणं, माझ्यासाठी अजूनही हे स्वप्न आहे. पण तिथं तुमच्या प्रशिक्षणाचा भाग असेल, विविध प्रकारच्या बंदुका हाताळणं, विविध प्रकारची शस्त्र हाताळणं. मला ही खूप गोष्ट आवडते. यूट्यूबला जायचं आणि कॉकपिट व्ह्यू ऑफ फायटर प्लेन हे टाईप करायचं आणि मग त्या कॉकपिटमधून उडायचा आनंद मिळतो. हे मी फक्त थेरॉटिकली म्हणजे ते स्क्रीनवरती घेतो. पण तुम्ही जर सैन्य दलात गेलात, एअरफोर्समध्ये गेलात, तर तुम्हाला हे स्वतःला सगळं करायला मिळणार आहे. ही विविध शस्त्र, विविध वाहनं, त्यानंतर भारतभर भ्रमण, कदाचित भारताबाहेरही भ्रमण. मध्यंतरी एक चांगली व्यक्ती मला भेटली होती, नेव्हीमध्ये होते ते.
त्यांना विचारलं, तुम्ही नेव्हीत असताना तुम्हाला परदेशात जायचा योग आला का? हो. म्हणाले, रशियामध्ये जायचा योग आला. म्हटलं, अरे वा, पण कसे गेलात तुम्ही? काय नाही म्हणाले, मी विक्रांतवर होतो, विक्रांत चालवत चालवत घेऊन गेलो. तुम्ही इमॅजिन करा किती भारी वाटत असेल त्या माणसाला हे सांगायला की विक्रांत चालवत चालवत मी गेलो. तर अशा पद्धतीचे अनुभव तुम्हाला या सैन्यात मिळू शकतात. देशकार्य हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती असेल की जर तुम्हाला आउटडोअर ॲक्टिव्हिटीमध्ये खूप आवड असेल, तुम्हाला जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या अंगामध्ये चांगली ऊर्जा आहे, स्ट्रेंथ आहे आणि मला देशासाठी काही करायचं आहे, तर डिफेन्स म्हणजे संरक्षण दलामध्ये जाणं हे खूप चांगलं आहे. आणि जर ह्या मार्गाने गेलात तुम्ही तर संरक्षण दलामधले अधिकारी म्हणून तुम्ही नियुक्त होऊ शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग ह्या सगळ्यासाठी मेहनत आलीच. या मेहनतीची सुरुवात आपण आतापासूनच करूया. सध्या आपण लॉकडाऊन आहोत, सध्या तरी आपण बाहेर पडू शकत नाही, परंतु आपण आत्ता हे तर नक्कीच करू शकतो की अभ्यासाची सुरुवात आपण आत्तापासून करू शकतो. ज्या वेळेला शैक्षणिक संस्था उघडतील आणि आपलं परत शिक्षण चालू होईल तोपर्यंत जो मिळालेला वेळ आहे तो आपण सत्कारणी लावायचा आहे आणि आपण आजपासूनच असं गृहीत धरा की अभ्यासाला आता आपण सुरुवात करणार आहोत. यानंतर मी उद्याच्या व्याख्यानाबद्दल थोडक्यात सांगतो. उद्या नाही, परवाचं व्याख्यान आहे. तर हे जे परवाचं व्याख्यान आहे हे सेम व्याख्यान जे आजचंच व्याख्यान आहे ते इंग्रजी भाषेत आहे. आपल्यापैकी दुर्दैवाने मराठी भाषा बोलणारे काही जण असे आहेत की मातृभाषा मराठी असताना सुद्धा मराठी संपूर्ण समजत नाही. कित्येकांनी सुरुवातीपासूनच इंग्लिश भाषेतून अभ्यास केलेला असल्यामुळं त्यांच्या सोयीसाठी म्हणून आम्ही हे इंग्रजी भाषेतून व्याख्यान हे ठेवत आहोत. तर त्यामुळं परवा हे इंग्रजी भाषेतलं आपलं व्याख्यान असणार आहे. हे आजचंच व्याख्यान फक्त इंग्रजी भाषेत असेल. ह्यानंतर आपण 12वी नंतरचं व्याख्यान असणार आहे. अर्थात आता एक शेवटचा भाग फक्त घेतो, ते म्हणजे या सगळ्यामध्ये मी मुलींवर अन्याय केला असं वाटतं. कारण मी माहिती सांगितली ती NDAची सांगितली. संरक्षण दलामध्ये स्त्रियांना अधिकारी म्हणून जायचं असेल तर आमच्याकडे जो मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे OTA नावाची परीक्षा, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी. तर ही परीक्षा ही देता येते. ही CDS अंतर्गत म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ह्या परीक्षा अंतर्गतच घेतली जाते. ही ग्रॅज्युएशन झाल्यावर द्यायची असते किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना द्यायची असते. आणि ह्या सगळ्याची माहिती ही मी ह्याच्या नंतरच्या व्याख्यानात म्हणजे 12वी नंतर महाविद्यालयीन मुलांनी प्रशिक्षण घेण्यासाठी काय करावं सैन्य दलात जाण्यासाठी, तर हे जे व्याख्यान आहे त्याच्यात ही माहिती देणार. तर त्याच्यामध्ये तुम्ही ही माहिती जरूर ऐका. त्याच्यात हे सगळं डिटेल आपण घेणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे व्याख्यान संपूर्णपणे ऐकलेलं आहे, काही जणांनी टप्प्याटप्प्यात ऐकलेलं आहे. तर सगळ्यांना हे व्याख्यान ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपले सगळ्यांचे जे प्रश्न आहेत जर काही असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही खालती हे प्रश्न लिहून ठेवू शकता. उद्या मी व्याख्यान सुरू करायच्या आधी आपल्या प्रश्नांची उत्तरं जेवढी देता येतील तेवढी मी देणार आहे आणि त्याच्यानंतर मी इंग्लिश भाषेतलं व्याख्यान हे सुरू करणार आहे. धन्यवाद.